महायुतीकडून अद्यापपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाहीये, मात्र या जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू आहे। राष्ट्रवादीला एक आकडी जागा मिळणार आहे अशी चर्चा सुरू आहे, तर भाजपकडून काही नव्या उमेदवारांना संधी देणार असल्याचंही बोललं जात आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त 3 ते 4 जागा मिळणार। शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळणार। भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण महाराष्ट्रातलं जागा वाटप मात्र अजूनही रखडलेलंच आहे। अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले तरीही जागा वाटपाचा प्रश्न निकाली निघाला नाही। त्यामुळे दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत एक बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 पेक्षा जास्त जागा सोडण्यास भाजपनं नकार दिलाय। बारामती आणि रायगड या जागा राष्ट्रवादीला मिळू शकतात। इतर 2 जागांबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही। शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिंदेंसोबत असलेल्या काही विद्यमान खासदारांची तिकीटही कापली जाऊ शकतात। शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची सूचना अमित शहांनी केल्याची माहिती आहे। ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची। 2-4 लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे। शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू, पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत। 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे। अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोलवण करतायत बरं का। डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये, त्यांचा अस्त जवळ आलाय। आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील, तो अधिकार आम्हाला नाही। पण काय ठिकाणी आहात तुम्ही, जे काही झालंय त्याच्यात सध्या तुम्ही म्हणताय, आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार। म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून जर 1-2 जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या इलेक्शन मध्ये होईल असं मला वाटत नाही। वायव्य मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते। शिर्डी आणि यवतमाळ मध्येही उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे। मुंबईतही भाजप जादा जागा लढणार असल्याची माहिती आहे। दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे। एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे। 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे। जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकू। हे झालं महायुतीतल्या घटक पक्षांचं, पण भाजप नेतृत्व स्वपक्षातल्या काही नेत्यांची तिकीटं कापण्याच्या मनस्थितीत आहे। त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे। भाजप नेतृत्वाने राज्यातील खासदारांचे 3 अंतर्गत सर्व्हे केलेत। यात राज्यातल्या डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती आहे। ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे। उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी 5 वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने डोळ्यांसमोर ठेवलाय। भाजप कुठल्या जागांवर उमेदवार बदलू शकतं तेही पहा। बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, धुळे, वर्धा आणि रावेर या जागांवर भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे। येत्या 2 दिवसात दिल्लीत पुन्हा एकदा महायुतीची बैठक होणार आहे। या बैठकीत जागा वाटपावर अंतिम तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे।
पण त्याआधी भाजपचे विद्यमान खासदार, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.